प्रेज लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आप सबको हमारे दिल से हैप्पी क्रिसमस सबके लिए। सर्वांना हृदयापासून ख्रिस्त जन्माच्या शुभेच्छा। एक बहुत ही सामर्थ्यवान क्रिस्त का जन्म पर मना रहे, तो सबके लिए बहुत ही सामर्थ्यवान हैप्पी क्रिसमस। आमेन। आणि आज आपल्यासाठी हा ख्रिस्त जन्मोत्सव सर्वांसाठी खूप खास आहे। सगळ्यांना नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा। हालेलुया हालेलुया हालेलुया। हालेलुया। हम आज का वचन देखते हैं, तो हम वचन पढ़ेंगे आज का मत्ती शुभ वर्तमान। आपण आजचं वचन पाहणार आहोत मत्तईचं पुस्तक, मत्ती का सुसमाचार, उसका दूसरा अध्याय त्याचा दुसरा अध्याय। और पहले वचन से हम पढ़ रहे हैं। आपण पहिल्या वचनापासून वाचणार आहोत, सर्वजण ऐकतील। मत्ती का सुसमाचार, मत्ताईचं शुभ वर्तमान, उसका दूसरा अध्याय दुसरा अध्याय और पहले वचन से हम पढ़ रहे हैं। सब लोग ध्यान लगा के सुनिएगा। आणि पहिल्यापासून आपण वाचणार आहोत। हेरोद राजाच्या दिवसात यहुदेयातील बेथलेमात येशू जन्मल्यानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमास येऊन विचारू लागले की यहुद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहोत। हेरोद राजा के दिनों में जब यहूदिया के बेथलेहम में यीशु का जन्म हुआ, तो पूर्व से कई ज्योतिषी यरूशलेम में आकर पूछने लगे, यहूदियों का राजा जिसका जन्म हुआ है कहाँ है, क्योंकि हमने पूर्व में उसका तारा देखा है और उसको प्रणाम करने के लिए हम आए हैं। हे ऐकून हेरोद राजा व त्यासहित सर्व यरूशलेम ही घाबरली। यह सुनकर हेरोदेस राजा और उसके साथ सारा यरूशलेम घबरा गया। तब उसने लोगों के सब प्रधान याजकों और शास्त्रियों को इकट्ठे करके उनसे पूछा, मसीह का जन्म कहाँ होने चाहिए। उन्होंने उससे कहा, यहूदियों के बेथलेहम में, क्योंकि भविष्यवक्ता के द्वारा यो लिखा गया है। आणि त्याने लोकांचे सर्व मुख्य याजक व शास्त्री या जमून विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावा। ते त्याला म्हणाले, यहुदियात बेथलेहमात, कारण संदेशाच्या द्वारे असे लिहिले आहे, हे बेथलेहम, तू जो यहूदा के प्रदेश में है, तू किसी भी रीति से यहूदा के अधिकारियों में सबसे छोटा नहीं, क्योंकि तुझ में से एक अधिपति निकलेगा जो मेरी प्रजा इस्राएल की रखवाली करेगा। हे बेथलेहमा, यहूदाच्या प्रांता, तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्राएल लोकास पाळी असा सरदार तुझ्यातून निघेल। तब हेरोद ने ज्योतिषियों से चुपके से बुलाकर उनसे पूछा कि तारा ठीक किस समय दिखाई दिया था, और उसने यह कहकर उन्हें बेथलेहम भेजा, जाओ उस बालक के विषय में ठीक ठीक मालूम करो, और जब वह मिल जाए तो मुझे सुसमाचार दो, ताकि मैं भी जाकर उसको प्रणाम करूं। तेव्हा हेरोदाने मागील लोकांस गुप्तपणे बोलावून त्यापासून तारा दिसत असल्याचा काळ नीट विचारून घेतला आणि त्यास बेथलेहमात पाठवताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाने शोध करा व शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्यास नमन करीन। वे राजा की बात सुनकर चले गए, और जो तारा उन्होंने पूर्व में देखा था वह उनके आगे आगे चला, और जहां बालक था उस जगह से ऊपर पहुंचकर ठहर गया। राजाने हे बोलणे ऐकून ते निघाले आणि पहा, जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता, जेथे बाळक होता त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला। उस तारे को देखकर वे अति आनंदित हुए। उन्होंने उस घर में पहुंचकर उस बालक को उसकी माता मरियम के साथ देखा, और मुंह के बल गिरकर बालक को प्रणाम किया, और अपना अपना थैला खोलकर उसको सोना, लोबान और गंधरस की भेंट चढ़ाई। तो तारा पाहून त्यास अतिशय आनंद झाला। घरात जाऊन त्यांनी बाळकास त्याची आई मरिया तिच्याजवळ पाहिले, पाया पडून त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून सोने, ऊद, गंधरस ही दाने त्याला अर्पिली। तब स्वप्न में यह चेतावनी पाकर कि हेरोदेस के पास फिर न जाना, वे दूसरे मार्ग से अपने देश को चले गए। मग हेरोदाकडे परत जाऊ नये अशी त्या स्वप्नात सूचना झाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने स्वदेशात गेले। प्रेज द लॉर्ड। प्रेज द कितने लॉर्ड। लोगों ने सुना? हमने आज एक बहुत लंबा, बहुत बड़ा
वचन का एक अध्याय और बहुत उसका बड़ा भाग हमने देखा था। आज आपण इथं पाहिलं की एक मोठं वचन आहे आणि त्याचा अध्याय आपण इथं वाचलाय हमें अभी इस वचन में किस चीज पे गौर करना है मैं आपको बताता हूँ। आणि आपल्याला इथं या वचनामध्ये काय लक्ष द्यायचंय मी ते तुम्हाला सांगतो। परमेश्वर प्रभु यीशु का जन्म होता है बेथलेहम इस्राएल में, आणि प्रभू परमेश्वराचा जन्म झालाय बेथलेहमामध्ये और उसका जन्म होता है और कुछ ज्योतिषी लोग होते हैं अपने देश में। आणि त्याच्या जन्माच्या वेळी एक ज्योतिषी असतात, ते कुठे असतात? बेथलेहमात असतात। कुछ ज्योतिषी, काही ज्योतिषी, वो एक नहीं है, दो नहीं है, तीन नहीं है, उनका झुंड है। आणि ते एक नाही दोन नाही तर त्यांची एक संख्या आहे। तो झुंड है वो ज्योतिषियों, और वो ज्योतिष अपने देश में है, आणि त्यांचा झुंड आहे आणि ते कुठे आहे? ते त्यांच्या देशामध्ये आहे। और वो आकाश में एक बहुत बड़ा तारा चमकते हुए अचानक से देखते हैं। आणि आकाशामध्ये त्यांनी पाहिलं की एक मोठा तारा चमकत आहे। ये जो ज्योतिष लोग हैं ये कोई साधारण से ज्योतिष लोग नहीं है, आणि हे ज्योतिषी काही साधारण लोक नाहीयेत। ये इतने सामर्थ्यवान और इतने होशियार लोग थे कि ये लोग पूरे स्वर्ग की पढ़ाई कर चुके थे। हालेलुया। आणि हे काही साधारण ज्योतिषी नाहीये, ते त्यांनी पूर्ण स्वर्गातली गोष्टींचा अभ्यास केलेला आहे। हम अभी देखते हैं चौक चौक में ज्योतिष लोग बैठे होते हैं और वो आपकी हस्तरेखा देखते हैं। आणि आपण पाहतो की चौका चौकात ज्योतिषी बसतात आणि तुमचे ते हात पाहतात। ये उस तरह के ज्योतिष नहीं है, आणि हे काही त्यांच्यासारखे ज्योतिषी नाहीयेत। ये उस तरह के ज्योतिष है जो आसमान को देखते हैं, आसमान के तारों को देखते हैं, सूर्य को देखते हैं, चंद्र को देखते हैं, और उन्हें पूरे दुनिया के भविष्य के बारे में पता चल जाता है। हालेलुया। आणि हे असे ज्योतिषी आहेत की ते पूर्ण सूर्य चंद्र तारे पाहून पूर्ण जगाचं भविष्य सांगतील, असे ज्योतिषी ये आहेत। बहुत ही होशियार और बहुत ही तज्ञ किस्म के ज्योतिष है। आणि खूप हुशार आणि तज्ञ असे ज्योतिषी आहेत। तो ये ज्योतिष अपने देश में है और अचानक से लोग देखते हैं कि आकाश में एक तारा चमक जाता है। आणि हे त्यांच्या देशात आहेत, पण त्यांनी आकाशामध्ये पाहिलं की एक मोठा तारा चमकलेला आहे। हम उसे इंग्लिश में कहते हैं कॉन्स्टिलेशन। आणि आपण त्यांना हिंदीमध्ये म्हणतो की कॉन्स्टलेशन। कॉन्स्टिलेशन का अर्थ होता है कि पूरा जो स्वर्ग है या पूरा जो आसमान है, उस आसमान में गिनती से भी ज्यादा तारे हैं। आणि आपण असं म्हणतो की स्वर्गामध्ये असे तारे आहेत जे मोजून मापून असे तारे आहेत। हम गिन नहीं सकते उतने तारे हैं। आपण मोजू शकत नाही एवढे तारे आहेत। तो एक दिन वो स्वर्ग को देख रहे हैं और स्वर्ग को देखते देखते अचानक से वो देखते हैं तो एक तारा चमक जाता है। आणि ते आकाशाकडे स्वर्गात पाहताय तर त्यांना दिसतं की एक तारा असा आकाशामध्ये चमकतोय। तो ये लोग जो इतने सालों से उस आसमान की पढ़ाई कर रहे हैं, आणि एवढे वर्ष ते अभ्यास करतायत, तो वो देखते हैं और वो समझ जाते हैं ये जो तारा है ये कोई साधारण सा तारा नहीं है। हालेलुया। आणि ते पाहतात की हा जो आकाशात तारा तो साधारण तसा तारा नाहीये। हम सालों साल इस आसमान को देखते आ रहे हैं, लेकिन इस किस्म का तारा आज तक पृथ्वी में कभी दिखा नहीं है। हालेलुया। आम्ही वर्षानुवर्ष तो आकाशात पाहतोय, पण असा तारा आम्ही कधीच पाहिलेला नाहीये। पृथ्वी के शुरुआत से आज तक ऐसा तारा आसमान में कभी दिखा नहीं है। आमेन। आणि पृथ्वीच्या सुरुवातीपासून असा तारा आम्ही कधीच पाहिलेला नाहीये। और उस तारे को देख के वो समझ जाते हैं कहीं पे कोई एक बहुत बड़ा राजा का जन्म हुआ है। हालेलुया। आणि ते समजून घेतात की एका राजाचा जन्म झालेला आहे कुठेतरी। और वो उस तारे को देख के उस तारे की दिशा में चलने लगते हैं। आणि मग ते ताऱ्याला पाहून त्याच्या मागे मागे ते जायला लागतात। तो इतिहास हमें बताता है ये जो ज्योतिष है वो ज्योतिष लोग अरब देश के रहिवासी है। आणि मग आपल्याला इतिहास सांगतो की हे जे ज्योतिषी ते अरब मधून आलेले रहिवासी आहेत। कौन से देश के? अरब देश के रहिवासी है। अरब देशाचे रहिवासी आहेत ते। और प्रभु यीशु का जन्म कहाँ हुआ है? इस्राएल के बेथलेहम में। आणि परमेश्वराचा जन्म कुठे झालाय? तर इस्रायलच्या बेथलेहमामध्ये। कितने लोग सुन रहे हैं? कम ऑन हालेलुया बोलिए। यहाँ पे ध्यान दीजिए पूरी तरह। वो लोग रहिवासी है अरब देश के। आणि ते राहणारे कुठले आहेत? अरब देशातले रहिवासी आहेत। और प्रभु यीशु का जन्म हुआ है इस्राएल के बेथलेहम में। आणि प्रभु येशूचा जन्म कुठे झाला? इस्रायलच्या बेथलेहमामध्ये। तो देखो कितने देश पार करके उन्हें अभी बेथलेहम में आना है। आणि आता लक्षात घ्या की किती देश पार करून त्यांना बेथलेहमामध्ये यायचं आहे। लेकिन वो जो तारा चमकता है वो कोई साधारण सा तारा नहीं है। आणि हा जो तारा चमकणार आहे हा काही साधारण तारा नाहीये। जो तारे हम आसमान में देखते हैं, कितने लोगों ने तारे आसमान में देखे हैं? किती लोकांनी हाथ ऊपर आकाशामध्ये तारे रखके पाहिले? दिखाओ। देखा है ना आप लोगों ने? तो ऐसा कोई साधारण सा तारा वो नहीं है। आणि हा काही साधारणचा तारा नाहीये। वो ज्योतिष लोग कहते हैं ऐसा तारा इतिहास में कभी देखने को मिला नहीं है। आणि हे ज्योतिषी म्हणतात की इतिहासामध्ये आम्ही असा तारा कधी पाहिलेलाच और नाही। उस तारे में ऐसा सामर्थ्य है आणि त्या ताऱ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे कि वो उस तारे की ओर खींचे चले आते हैं। आणि त्या ताऱ्यावरती ते खेचले जातात। और वो बोलने लगते हैं ये तारा हमें कुछ इशारा दे रहा है। आणि ते म्हणतात की हा ताऱ्यांकडून आम्हाला काहीतरी इशारा ये मिळतोय। तारा जो है हमें कुछ इशारा दे रहा है। आणि हा तारा आम्हाला काहीतरी
काहीतरी इशारा ये दाखवतोय. साधारण सा तारा नहीं हा है. काही साधारण नाहीये. तो वो लोग देखिए आसमान को देख के आसमानी तारों की भाषा समझ जाते हैं. ऐसे वो ज्योतिष है. आणि बघा हे लोक त्या आसमानच्या ताऱ्यामधले त्याचा इतिहास पाहून त्यांची भाषा और ओळखतायत. वो पूरा झुंड का झुंड एक दूसरे को बोलता है चलो हमें इस तारे के पीछे जाना है, क्योंकि ये तारा हमें बता रहा है कि पृथ्वी पे कहीं पे तो एक बहुत बड़े राजा का जन्म हुआ है. आणि त्या ताऱ्याच्या मागे Come on, hallelujah बोलिए, come on. कुठेतरी एक मोठा तारा जन्मलेला आहे. एक बहुत बड़े राजा का जन्म हुआ है. एक मोठ्या राजाचा जन्म झालेला इस आहे. पृथ्वी पे हजारों लाखों राजाओं ने जन्म लिया है. या पृथ्वीवरती हजारो लोक राजांनी जन्म घेतलाय. लाखों राजाओं ने जन्म लिया है. लाखो राजांनी जन्म घेतलेला लेकिन आहे. तारा आज तक किसी के लिए नहीं चमका आमेन. है. पण तारा कोणासाठी चमकलेला नाहीये. लेकिन अगर ऐसा तारा चमका है तो इस राजा में कोई अद्भुत बात है. आमेन. आणि असा तारा जर चमकला तर या Come on, आमेन बोलिए, हालेलुया बोलिए, come on. तो वो कहते हैं हमें अभी खोज निकालना है कि ये तारा किस राजा के बारे में बात कर रहा मग है. आता ते म्हणतात की आता आपल्याला शोध घ्यायचा आहे की हा तारा कुठल्या राजा संबंधी और म्हणतोय. वो अपने सफर में चालू हो जाते हैं. आणि मग ते त्यांच्या मार्गाला चालू लागतायत. तो अरब है, तो आप सोचिए उन्हें कितने देशों से प्रवास करके आना है. आता तुम्ही बघा तो अरब आहे. आता त्यांना कुठल्या देशामधून प्रवास उन्हें करायचा आहे? रेगिस्तान से आना है, त्यांना वाळवंटातून यायचं जंगल आहे. से आना है, त्यांना पाण्यातून नदियों यायचं से आहे. आना है, त्यांना नदीमधून यायचं घोड़ों आहे. में से आना है. त्यांना घोड्यावर नाही यायचंय. और बहुत सा कठिन सा ये सफर करके ये ज्योतिष लोग आ रहे हैं. आणि खूप मोठा प्रवास कठीण करून त्यांना त्या ज्योतिषांना यायचंय. और ऊपर देखते हुए वो तारा उन्हें चला रहा है. उस तारे को देख देख के वो जीवन में अपने मार्ग में चल रहे हैं. आणि त्या ताऱ्याला पाहून ती लोक आपला प्रवास पुढे पुढे चालत और वो आहेत. तारा उन्हें लेके आता है इस्राएल देश में. आणि मग तो तारा त्यांना इस्रायल देशात घेऊन और येतो. वो इस्राएल देश में आते हैं और वो तारा एक सेकंड में अदृश्य हो जाता है. आणि ज्यावेळी ते इस्रायल येतात तेव्हा एका सेकंदात तो तारा अदृश्य तो वो होऊन जातो. समझ जाते हैं कि वो जो राजा है उस राजा का जन्म इस इस्राएल में हुआ है. आणि मग ते समजून जातात की त्या ताराचा तो तुम्हाला राजा हालेलुया बोलिए. झालेला आहे. तो उस हालेलुया. राजा को ढूंढने के लिए उन्हें लगता है वो राजा है, तो राजा कहाँ मिलेगा? हमें राज भवन में, हमें महल में राजा मिलेगा. त्यांना काय वाटतं की आता हा राजा जन्मलाय तो आम्हाला कुठे मिळेल? तो आम्हाला राजभवनात मिळेल. इसलिए वो हेरोद राजा के पास चले जाते हैं. आणि मग ते हेरोद राजाकडे जातात. और हेरोद राजा को बोलते हैं हमने आसमान में एक तारा देखा है, वो तारा हमें बता रहा है कि यहाँ पे किसी राजा का जन्म हुआ है, हमें बताओ वो राजा कौन है. हालेलुया. आणि ते हेरोदाला म्हणतात की इथे एक राजा जन्म झाला आणि आम्हाला माहिती की तो राजा कुठे जन्मलेला आहे. तो हेरोद वो राजा है, ये देख के ये सुन के चौंक जाता है. आणि मग हेरोद राजा ते ऐकून आश्चर्यचकित होतो. क्योंकि ये जो ज्योतिष लोग आए हैं ना, ये कोई साधारण से ज्योतिष नहीं है. कारण हे ज्योतिषी जे आहेत ना ते काही साधारण माणसं उस नाहीये. वक्त पूरी दुनिया में वो ज्योतिष प्रख्यात थे. हालेलुया. कारण त्यावेळी ती लोक पूर्ण जगात प्रसिद्ध होते. बड़े बड़े पढ़े लिखो लोगों को सबको ज्योतिषों के बारे में मालूम था. आणि जे शिकलेले होते त्या सगळ्यांना माहिती होतं की हे ज्योतिषी उस वक्त का जो इतिहासकार है योसिफस नाम का, उस योसिफस ने इन ज्योतिषों के बारे में अपने पुस्तक में लिखा है. आणि मग तुम्ही वाचू शकता की त्या ज्योतिषांबद्दल पुस्तकात लिहिलेलं आहे. क्योंकि ये ज्योतिष इतने सामर्थ्यवान थे, इतने होशियार थे कि उनके रिश्तों से राजाओं के संबंध बनते थे. ऐसे वो ज्योतिष थे. आणि ते ज्योतिषी इतके हुशार होते की राजा लोकांशी त्यांचे संबंध होते. तो जब हेरोद राजा देखता है कि इतने बड़े ज्योतिष एक तारे को देख के आ रहे हैं, और अगर मुझे बोल रहे हैं कि यहाँ पे किसी राजा का जन्म हुआ है, तो ये ऐसे ही नहीं बोलने वाले हैं. आणि मग हेरोद राजा विचार करतो की ज्योतिष इथं आलेत, एका राजा संदर्भात विचारतायत, म्हणजे इथं काहीतरी कारण असणार आहे. तो इनके बोलने में जरूर कुछ महत्व है, बहुत बड़ी सच्चाई है. मग यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी महत्व आणि खूप मोठं सत्य तो आहे. वो ज्योतिष है, जो हेरोद राजा है, वो अपने सारे याजकों को बुला लेता है आणि मग हेरोद राजा काय करतो? सर्व ज्योतिषांना बोलून घेतो और अपने याजकों से बोलता है बाइबल में पढ़ो और मुझे बताओ बाइबल में कहाँ लिखा है मसीहा का या राजा का जन्म कहाँ होने वाला है. आणि मग तो त्या ज्योतिषांना आणि याजकांना म्हणतो की बायबल मध्ये वाचा की कुठे याजकाचा जन्म होणार आहे. जो राजा है उसका जन्म कहाँ होने वाला है. जो राजा आहे त्याचा जन्म कुठे होणार आहे. तो जो याजक है वो बोलते हैं, वचन में लिखा है कि राजा का जन्म बेथलेहम में होगा. आणि मग तो राजा आहे, तो राजाचा जन्म बेथलेहमात होणार आहे. तो ऐसे करके हेरोद राजा बोलता है मैं एक काम करता हूँ, ये ज्योतिष लोग जो मेरे पास आए हैं ना, मैं उन्हें बोलता हूँ तुम लोग जाओ उस राजा को ढूंढो और वापस मेरे पास आ जाओ. आणि मग हेरोद राजा म्हणतो की तुम्ही लोक जा आणि त्या बाळाचा शोध करा आणि परत माझ्याकडे या. क्योंकि हेरोद के मन में विचार आता है कि अगर इस राजा ने जन्म लिया है आणि मग हेरोदाच्या मनात येतं की जर राजाने जन्म घेतलाय और मैं अगर अभी इस्राएल का राजा हूँ, आणि मग आता इस्रायलचा राजा तर मी आहे, तो आज अगर ये राजा जन्म इसने लिया है तो कल ये खड़ा हो जाएगा और मुझे इस देश से भगा देगा. आणि हा राजा जर जन्म झालाय तर उद्या तो उभं राहील आणि मला तो
प्रतिस्पर्धी होईल. इसलिए वो हेरोद मन में सोचने लगता है कि मैं एक काम करता हूँ, उस बच्चे को ही रास्ते से साफ कर देता हूँ. आणि मग हेरोद मनामध्ये विचार करतो की मी आता या बाळालाच माझ्या रस्त्यातून काढून इसलिए टाकतो. वो ज्योतिषियों से बोलता है, आप लोग काम करो, आप बेथलेहम में जाओ, आप उस बच्चे को ढूंढो और जब आपको बच्चा मिलेगा तो मेरे पास आ जाओ, मतलब मैं वापस जाके उस बच्चे के सामने उपासना करूंगा. आणि मग तो हेरोद राजा ज्योतिषांना म्हणतो की तुम्ही त्या बाळकाचा शोध घ्या, म्हणजे मी पण जाईल आणि त्या बाळापुढे नतमस्तक होईल. और वो ज्योतिष हेरोद राजा से निकलते हैं आणि मग ते ज्योतिषी हेरोदापासून निघतात. और वो हेरोद राजा से निकलते हैं और वहां पे लिखा है वो तारा वापस उनके सामने चमकने लगता है. हालेलुया. आणि ते Come on, hallelujah बोलिए. Come on. ज्यावेळी तो तारा पुन्हा Come on, hallelujah, come on. हालेलुया. इससे हम एक बात पहली बात समझ जाते हैं, जिस इंसान को प्रभु यीशु से या जिस इंसान को परमेश्वर से मार्गदर्शन सच में चाहिए, उसे अपने जिंदगी में हमेशा मार्गदर्शन मिलेगा. हालेलुया. म्हणून आपण सगळ्यांनी समजून पाहिजे की येशू ख्रिस्त किती लोकांना समजणार आहे? तुम्हाला आम्ही बोलू. पाहिजे तो तारा चमकलेला अगर तुम्हाला आपको दिसेल. सच्चे और बराबर मार्ग से चलना है और अगर आप परमेश्वर को आवाज दोगे और परमेश्वर को बोलोगे, परमेश्वर आप मुझे चलाओ, मुझे मार्ग नहीं समझ रहा है, तो परमेश्वर किसी भी समय आपके सामने प्रकट हो जाएंगे हालेलुया. और आपको चलाएंगे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जर स्वच्छ मार्गाने निघालात तर तुम्हाला परमेश्वर तुमचा मार्ग नक्कीच दाखवेल. परमेश्वर उनके लोगों को ऐसे छोड़ते नहीं है. देव त्याच्या लोकांना असं सोडत नाही. और वो तारा चमक जाता है और वो फिर से उस तारे को देखते हैं आणि तो तारा चमकतो आणि पुन्हा त्याला ते और पाहतात. फिर से वो तारा उनके ऊपर ऐसे हिलते हिलते चलने लगता है आणि मग परत तो तारा चमकतो आणि त्याच्या मागे मागे ते चालतात. और फिर वो तारा एक घर पे आके रुक जाता है आणि मग तो तारा एका घरावरती येऊन और थांबतो. वो जो ज्योतिष है उस घर में जाते हैं आणि मग ते ज्योतिषी त्या घरामध्ये जातात. और वो वहां पे लिखा है, उन्होंने देखा है जो बच्चा है और उसकी जो माँ है मरियम, वो उन्हें देखते हैं. आणि मग तो त्या घरामध्ये गेल्यानंतर त्या बाळाची आई मरियम आणि तिला पाहतात. और अभी सबसे महत्वपूर्ण बात हम देखने वाले हैं, सब लोग ध्यान दीजिए. आणि एक खूप महत्वाची गोष्ट आहे, सगळेजण ऐका. यहाँ पे लिखा है 11वें वचन में हम पढ़ते हैं, आणि 11व्या वचनामध्ये आपण वाचतो की उन्होंने उस घर में पहुंचकर उस बालक को उसकी माता मरियम को देखा और मुंह के बल गिरकर बालक को प्रणाम किया आमेन. हालेलुया. और अपना अपना थैला खोलकर क्या किया, उन्होंने अपना अपना थैला खोलकर उस हालेलुया. बालक को सोना, लोबान और गंधरस का भेंट चढ़ाई. हालेलुया. घरात जाऊन त्यांनी पाहिले बाळकास त्याची आई मरिया हिच्या जवळ पाहिले, पाया पडून त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस दाणे त्याला अर्पिली. कितने लोगों ने सुना? अभी आज हमें इस बात पे देखना है, महत्वपूर्ण गौर करना है आता आपल्याला या गोष्टीवरती खूप मोठं असं ज्ञान मिळणार आहे कि कुछ लोग आते हैं, परमेश्वर का जन्म होते हुए देखते हैं और परमेश्वर को कुछ भेंट अर्पण करते हैं काही लोक येतात आणि पाहतात आणि ते परमेश्वराला एक भेट आणतायत और वो अपने थैले खोलते हैं, उन थैलों में से सोना, ऊद और गंधरस परमेश्वर को अर्पित करते हैं आणि त्यांनी आपल्या पिशव्या उघडल्यात आणि सोनं, ऊद आणि गंधरस अर्पण करतायत. और परमेश्वर को वो भेंट चढ़ाते हैं. हालेलुया. आणि परमेश्वराला ते एक भेटी देतायत. कितने लोगों ने सुना ये? किती लोकांना Come on. ऐकलंय? अभी सब लोग मेरे बोल पर ध्यान दीजिए, सब लोग यहाँ पे ध्यान दीजिए. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. हम देखते हैं बाइबल में इंसान ने परमेश्वर को क्या क्या दिया है. आपण पाहतो की परमेश्वराने मनुष्याला काय काय दिलंय. इंसान ने परमेश्वर को Sorry. क्या क्या दिया है. मनुष्याने देवाला काय काय दिलेलं आहे. हम शुरुआत से देखते हैं अंत तक. आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहतो. जब परमेश्वर पूरी सृष्टि रचना शुरू कर देते हैं जेव्हा परमेश्वराने पूर्ण सृष्टीची निर्मिती केली तो परमेश्वर पूरे 5 दिन सब कुछ बनाते हैं. आणि परमेश्वराने 5 दिवसामध्ये सर्व काही बनवलं. परमेश्वर ने आसमान बनाया, परमेश्वराने आकाश बनवलं, परमेश्वर ने जमीन बनाई, परमेश्वराने जमीन बनवली, परमेश्वर ने सारा समुद्र, सारे पानी बनाए, परमेश्वराने समुद्र, पाणी बनवलं, सारे पंछी, सारे वनस्पति परमेश्वर ने बना दी. सर्व पक्षी, प्राणी सर्व काही बनवलं. 5 दिन परमेश्वर हर एक चीज बनाता है 5 दिवसामध्ये परमेश्वराने प्रत्येक एक गोष्ट बनवली. और परमेश्वर बोलता है ये कैसा है, ये उत्तम है, ये सुंदर है. आणि परमेश्वर काय म्हणाला, हे उत्तम आहे, हे सुंदर आहे. और छठे दिन परमेश्वर क्या करता है, एक माटी का पुतला बनाता है. आणि 6व्या दिवशी परमेश्वराने मातीच्या कितने पुतळ्यापासून लोगों एक को समझ में आ रहा मनुष्य है? बनवला. परमेश्वर ये जमीन की मिट्टी लेता है और उसमें से एक माटी का पुतला बनाता है. आणि परमेश्वराने काय केलं की जमिनीतून माती घेतली आणि एक मनुष्य बनवला. परमेश्वर खुद जमीन पे बैठते हैं और अपने हाथों से उस मिट्टी को आकार दे दे के एक पुतला बनाते हैं. आणि परमेश्वर स्वतः
झाडाखाली बसले आणि त्यांनी मातीचा एक पुतळा बनवला और परमेश्वर अपने हाथों से उसके बाल बनाते हैं, आणि परमेश्वर स्वतःच्या हाताने त्याची केस बनवतात, परमेश्वर अपने हाथों से उसकी आंखें बनाते हैं, परमेश्वर स्वतःच्या हाताने त्याचे डोळे उसकी बनवतात, भौवें बनाते हैं, त्याची भुवई बनवतात, उसका नाक बनाते हैं, त्याचं नाक बनवतात, उसके ओठ बनाते हैं, त्याचे ओठ बनवतात, उसके कान बनाते हैं, त्याचे कान बनवतात, उसकी उंगलियां बनाते हैं। त्याचे हात बोट हर बनवतात एक चीज परमेश्वर उस मिट्टी की बनाते हैं आणि परमेश्वर प्रत्येक एक गोष्ट त्या मातीपासून और बनवतोय परमेश्वर देखता है तो वो क्या है, एक मिट्टी का क्या है, पुतला। आणि परमेश्वर पाहतो ते एक मातीचा पुतळा आहे और परमेश्वर देखता है ये इंसान बहुत खूबसूरत है, आणि परमेश्वर पाहतो की हा मनुष्य खूप सुंदर आहे, इसका चेहरा बहुत खूबसूरत है, त्याचा चेहरा खूप सुंदर आहे इसके जो बाल है बहुत खूबसूरत है, आणि त्याची जी केस आहेत ती खूप सुंदर इसके आहे, हाथ पैर इसकी उंगलियां बहुत खूबसूरत है। त्याचे हात त्याचे पाय त्याची बोट खूप सुंदर आहे परमेश्वर ने खूबसूरती से बनाया है और खूबसूरती से उसे लदालद कर दिया है आणि परमेश्वराने खूप सुंदररीत्या त्याला बनवलेलं आहे आणि पूर्णरित्या बनवलेलं और आहे हर एक चीज से वो पुतला परिपूर्ण है, आणि प्रत्येक एक गोष्टीपासून परिपूर्ण असा पुतळा आहे, लेकिन उस पुतले में जान नहीं है, पण त्या पुतळ्यामध्ये जीव नाही, उस पुतले में कुछ है जो बाकी है। त्या पुतळ्यात काहीतरी असं आहे की काही कमी आहे, आंखें हैं लेकिन देख नहीं सकता है, डोळे आहेत पण पाहू शकत नाही, कान है लेकिन सुन नहीं सकता है, कान आहे पण ऐकू शकत नाही, मुंह है लेकिन बोल नहीं सकता है, तोंड आहे पण बोलू शकत नाही, नाक है लेकिन श्वास नहीं ले सकता है, कान आहे नाक आहे पण श्वास हाथ घेऊ है शकत पैर नाही, है लेकिन चला नहीं सकता है, हात आहे पाय आहे पण तो चालू शकत नाही, सब कुछ है, खूबसूरत है, परिपूर्ण है, लेकिन उसका सगळं उपयोग नहीं कर सकता है। सगळं आहे परिपूर्ण आहे पण त्याचा काही उपयोग नाही, तो परमेश्वर कहता है अभी इससे जीवन देना या अभी इसे पूरी तरह से पूरा करना रह गया है। आता परमेश्वर विचार करतात की आता ह्याला आपल्याला जीवन द्यायचंय म्हणजे तो पूर्णपणे और तयार परमेश्वर क्या करते हैं, अपनी जो सांस है वहां पे लिखा है हालेलुया ऐसे करके उस पुतले के अंदर डाल देते हैं। हालेलुया आणि परमेश्वर असं करून Come on, hallelujah बोलिए, come on. तो हालेलुया वो जो पुतला है मिट्टी का, परमेश्वर जब ऐसे फूंकते हैं तो झट से उसकी आंखें खुल जाती है। हालेलुया आणि परमेश्वर असं करून फुंकर घालतात आणि एका क्षणात त्याचे डोळे उघडतात वो क्या करने लगता है, सांस लेने लगता है, आणि मग तो काय श्वास घ्यायला वो लागतो हाथ हिलाने लगता है, आणि तो हात हलवायला लागतोय, पैर उठाने लगता है पाय उचलायला लागतोय और एक ही क्षण में वो अपने पैरों पे खड़ा हो जाता है। आणि एका क्षणात त्याच्या पायावर Come on, hallelujah बोलिए। हालेलुया परमेश्वर ने इंसान को पूरी तरह से बनाया और परमेश्वर ने आखिरी में उसे क्या दिया, अपना खुद का श्वास। हालेलुया परमेश्वराने त्याला परिपूर्ण केलं आणि त्याला स्वतःचा श्वास दिला, क्या किया परमेश्वर ने, काय केलं अपनी खुद की जो सांस है परमेश्वर ने वो इंसान में डाल दी। त्याची स्वतःचा श्वास आहे तो परमेश्वराने तो त्याच्यामध्ये पहली घातला. बात परमेश्वर ने इंसान को दी है, अपना खुद का आत्मा, अपनी खुद की सांस इंसान को दी हालेलुया है। परमेश्वराने स्वतः मनुष्याला काय दिलं की स्वतःचा श्वास आणि आत्मा कितने लोगों को समझ में आ रहा है, मनुष्याला दिलेला कितने आहे. लोगों को समझ में आ रहा है, कम ऑन हालेलुया बोलिए। हालेलुया और फिर जब वो इंसान जिंदा हो जाता है, आणि मग तो मनुष्य जिवंत होतो फिर परमेश्वर उस इंसान को वो खूबसूरत सी पूरी दुनिया देते हैं। आणि मग परमेश्वर त्या मनुष्याला एक सुंदरसं जग वो देतो इंसान देखता है ये इतने खूबसूरत खूबसूरत पहाड़, तो परमेश्वर कहता है बेटा ये तेरे लिए है। आणि तो ज्यावेळी हे डोंगर पाहतो तर देव म्हणतो की हे तुझ्यासाठी आहे. वो जब देखता है इतने खूबसूरत सा पानी है पृथ्वी पे, तो वो कहता है परमेश्वर ये कितना खूबसूरत है, परमेश्वर कहता है ये तेरे लिए है। आणि मग तो सुंदरसं पाणी पाहतो मग देव म्हणतो की हे कोणासाठी तर तो म्हणतो की हे तुझ्यासाठी आहे. वो एक खूबसूरत जानवर देखता है, पंछी देखता है, वो कहता है परमेश्वर कितना खूबसूरत है, परमेश्वर कहता है ये तेरे लिए है। आणि मग तो म्हणतो की देव हे किती सुंदर आहे तर देव म्हणतोय तुझ्यासाठी आहे. कितने लोगों को समझ में आ रहा किती है? लोक वो देखता है जो वनस्पति है, जो पेड़ है, जो पौधे हैं, जो जमीन है, इतने खूबसूरत है, परमेश्वर को कहता है कितने खूबसूरत है, परमेश्वर कहता है ये सब कुछ तेरा है। आणि तो सगळं वनस्पती झाडं पाहतो आणि देव म्हणतोय किती सुंदर आहे. देव त्याला म्हणतोय सर्व तुझ्यासाठी तो आहे. 6 दिन या 5 दिन परमेश्वर सब कुछ खूबसूरती से बनाते हैं और छठे दिन इंसान को बना के सब कुछ इंसान को दे देते हैं। आणि 5 दिवस परमेश्वर सर्व काही बनवतो आणि 6व्या दिवशी सर्व काही त्या मनुष्याला देतो. तो पहले परमेश्वर ने इंसान को सांस दी, आणि पहिला प्रथम परमेश्वराने त्याला एक श्वास दूसरी दिला. बार परमेश्वर ने उसे पूरी दुनिया दे दी। आणि दुसऱ्या वेळेला त्याने ते पूर्ण जग दिलं. फिर परमेश्वर से कहने लगे ये आसमान तेरा है, ये धरती तेरी है, आणि मग देव त्याला म्हणतो की हे आकाश आणि ही पृथ्वी तुझी इस आहे पृथ्वी पे सिर्फ तेरा हुक्म चलेगा। आणि या पृथ्वीवरती फक्त तुझंच राज्य असेल. आसमान में और इस पृथ्वी में सिर्फ तेरा और तेरा अधिकार चलेगा। आसमान आणि पृथ्वीवरती फक्त तुझं
तुझाच अधिकार मैंने आहे. इस पृथ्वी पे पूरा अधिकार तुझे दे दिया आणि या है। पृथ्वीवरती फक्त तुझाच अधिकार असणार आहे. तो परमेश्वर तीसरी चीज करते हैं, पूरी सृष्टि पे, पूरी दुनिया पे इंसान को अधिकार दे देते हैं। आणि मग परमेश्वर या संपूर्ण सृष्टीवरती मनुष्याला अधिकार देतात. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना तो जब समजतंय? शुरुआत से हम देखते हैं ना, तो सिर्फ परमेश्वर इंसान को दे रहा है, आणि दे आपण- रहा है, ये ले ले ये तेरा है, ये ले ले ये तेरा है। आणि परमेश्वर आपण पाहतो की सुरुवातीपासून फक्त मनुष्याला देतोय देतोय आणि देतोय. परमेश्वर हर एक चीज इंसान को देता है, आणि परमेश्वर प्रत्येकाला सर्व काही देत आहे. परमेश्वर हर एक चीज इंसान को देता है, आणि परमेश्वर प्रत्येक एक गोष्ट मनुष्याला देतोय. हर एक वस्तु इंसान को देता है। प्रत्येक एक गोष्ट मनुष्याला ऐसा देतोय. कुछ नहीं रहा है जो परमेश्वर ने इंसान से दूर रखा है। असं काहीच नाही की परमेश्वराने मानवापासून लांब ठेवलेलं पूरी आहे. दुनिया में, पूरी पृथ्वी में परमेश्वर ने सब कुछ इंसान को दे दिया है। सर्व जगामध्ये पृथ्वीवरती परमेश्वराने सर्व तो काही जब मनुष्याला से दिलंय. परमेश्वर ने इंसान को बनाया है, आणि जेव्हापासून परमेश्वराने मनुष्याला बनवलंय उस क्षण से परमेश्वर सिर्फ इंसान को देता ही आया है। आणि ज्या वेळेपासून परमेश्वराने मनुष्यास बनवलं त्या वेळेपासून देव नुसता देतच कितने लोगों को आलेला समझ में आहे. आया है? किती लोक अब्राहम को परमेश्वर कहते हैं, मैं तुझे देशों देश देने वाला हूँ। अब्राहमाला कौन देव हमें म्हणतो बोलिए? की तुला देश आणि देशच देणार आहे. जो एक इंसान बूढ़ा है, उसे खुद के बच्चे नहीं है, परमेश्वर से कहता है, मैं तुझे राष्ट्र देने वाला हूँ। हालेलुया. आणि जो म्हातारा मनुष्य आहे देव त्याला म्हणतो की मी तुला राष्ट्र देणार आहे. या अब्राहम का जो बेटा इसहाक, परमेश्वर कहता है, जो वचन मैंने तेरे बाप को दिया था, वो मैं आगे तुझे देने वाला हूँ, ये सारा सब कुछ मैं तुझे देने वाला हूँ। हालेलुया. आणि इसाकाला म्हणतो की मी सर्व येणार तुझ्या पिढ्यांसाठी हे सर्व काही देणार आहे. जो उसका बेटा होता है याकूब, परमेश्वर से दर्शन देता है और बोलता है, जो मैंने वादा किया था मैं पूरा करने वाला हूँ, मैं सब कुछ तुझे देने वाला हूँ। हालेलुया. आणि परमेश्वर याकोबाला पण म्हणतो की Come मी on, तुला amen बोलिए, तुझ्या hallelujah बोलिए, come on. सर्व काही देणार आहे. तो जो परमेश्वर इंसान को सब कुछ देता हुआ आया है, आणि वो इंसान परमेश्वर को क्या दे सकता है? आणि ज्या परमेश्वराने मनुष्याला सर्व काही दिलंय तो मनुष्य देवाला काय देऊ शकतो? कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना जिस समजतंय? परमेश्वर ने खुद इंसान को सब कुछ दिया है, आणि वो ज्या- इंसान परमेश्वर को क्या दे सकता है? आणि ज्या मनुष्याला परमेश्वराने सर्व काय दिलंय तो मनुष्य देवाला काय देऊ शकतो? ऐसा कुछ है जो हम परमेश्वर को दे सकते हैं? असं काही आहे का जे आपण देवाला देऊ शकतोय? कभी कभी हमें लगता है ना, हम ये देते हैं, हम वो देते हैं। कधी कधी आपण म्हणतो ना की आम्ही हे देणार आहे, आम्ही ते हमने देणार चर्च आहे. में पुलपिट दे दिया, हमने चर्च में साउंड दे दिया, आम्ही चर्च मध्ये पुलपिट दिलं, साऊंड दिला, हमने इसको ये दे दिया, हमने उसको दे दिया। आम्ही ह्याला हे दिलं त्याला ते दिलं. मैं आपको एक बात बोल दूं, आज देना है ना, जो देना गिविंग उसे कहते हैं, आणि मी म्हणतो ना की आपण जे देतो ना देणं, वो देना है ना, ये वो एक वृत्ति है। आणि देणं हे एक काय वृत्ति एक ती वृत्ती असते. ऐसा नहीं है कि आपके पास पैसा है तो ही आप पैसा दे सकते हो। असं नाहीये की तुमच्याकडे पैसा आहे आणि तुम्ही पैसा दिलाय. ऐसी बहुत सी चीजें जो आप दे सकते हो, लेकिन आप में वो वृत्ति होनी चाहिए। अशा खूपशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही देऊ शकता, ती आपली वृत्ती असते. हम लोगों को प्यार दे सकते हैं। आपण लोकांना प्रेम देऊ कितने शकतो. लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना दे सकते समजतंय? हो, उसके लिए पैसों की जरूरत है क्या? त्याला काय आपल्याला पैसे द्यावे लागतात का? आप लोगों को क्षमा दे सकते हो। लोकांना तुम्ही क्षमा देऊ कम शकता. ऑन, हालेलुया बोलिए, आमीन बोलिए। हालेलुया. हम लोगों को अपनापन दे सकते हैं। लोकांना तुम्ही आपलेपणा देऊ शकताय. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना हम लोगों समजतंय? को वो आदर दे सकते हैं, सम्मान दे सकते हैं। तुम्ही लोकांना आदर सन्मान देऊ शकताय. मुझे बहुत खुशी होती है कि जब हमारा कैरल सिंगिंग चल रहा था, तो हमारे चर्च के सारी फैमिलीज ने, हमारे जो चर्च के सारे लीडर्स हैं, उनको बहुत खुशी से अपने घरों में स्वीकारा। हालेलुया. आणि आमचं कॅरल सिंगिंग होतं तेव्हा आम्ही पाहिलं की आपले सर्व कुटुंबाने एक आनंदाने आपण सर्वांनी एकमेकाच्या घरी जाऊन बहुत आनंद खुशी केला. से सब लोगों को स्वीकार कर रहे थे। सगळेजण आनंदाने स्वीकार करत होते. जो देना है ना, वो एक वृत्ति है। आणि देणं म्हणजे एक वृत्ती आहे. ऐसा नहीं है कि सिर्फ पैसा ही दे सकते हो। असं नाही की फक्त आपण पैसेच देऊ ऐसा भी शकतो. होता है बहुत बार, बहुत से लोगों के पास बहुत पैसा होता है, लेकिन उनको देने का दिल नहीं होता है। असं पण होतं ना, काही लोकांकडे खूप पैसे असतात पण ते देऊ शकत नाही. लेकिन ऐसे भी लोग होते हैं जिनके पास सिर्फ एक पैसा होगा और वो बिना सोचे समझे एक पैसा भी खुशी से देते हालेलुया. हैं। आणि असं पण लोक असतात Come on. त्यांच्याकडे एकच पैसा असेल Come on. आणि ते खुशीने देतात. इसलिए परमेश्वर कहता है, देना है तो खुशी से और उदारता से दे दो। मग परमेश्वर म्हणतो की द्यायचं असेल ना तर आनंदाने आणि प्रेज द लॉर्ड। प्रेज द तो लॉर्ड. परमेश्वर इंसान को सिर्फ शुरुआत से अंत तक देता हुआ आया है। आणि मग परमेश्वर सुरुवातीपासून शेवटापर्यंत फक्त देतच आलेला आहे. परमेश्वर ने इंसान को हर एक चीज दी है। आणि परमेश्वराने मनुष्याला सर्व काही दिलेलं और आहे. सोचो, यहाँ पे लिखा है कि ज्योतिष लोग हैं, वो दूसरे देश के हैं, उन्होंने कभी परमेश्वर का नाम नहीं सुना है, आणि हे ज्योतिषी लोक दुसऱ्या देशातले ज्यांनी परमेश्वराचं नावच ऐकलेलं उन्हें नाही. परमेश्वर का प्यार मालूम नहीं है, आणि परमेश्वराचं प्रेम त्यांना माहित उन्हें नाहीये. परमेश्वर के नियम मालूम नहीं है, त्यांना परमेश्वराचे नियम माहित उन्हें नाहीये. बाइबल कभी मालूम नहीं है, त्यांना बायबल पण माहित नाहीये. उन्हें परमेश्वर के
क्षमा के बारे में कुछ मालूम नहीं है, परमेश्वराच्या क्षमेविषयी पण त्यांना माहित नाही. परमेश्वर के करुणा के बारे में उन्हें कुछ मालूम नहीं है, परमेश्वराचा गौरव करण्याविषयी माहित नाही. लेकिन वो तारा देखते हुए आते हैं और मन में सोचते हैं किसी राजा का जन्म हुआ है, हालेलुया. आणि ते तारा पाहून म्हणतात की कुठल्या तरी राजाचा जन्म और उस झालेला आहे. राजा को वो ढूंढते 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 आते हैं. आणि मग त्या राजाला शोधत 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 ते येत आहेत. हजारों लाखों मीलों का सफर तय करते हुए आते हैं, हजारो लाखोचा प्रवास करून ते तिथे येत आहेत. और जब वो उस घर में आते हैं आणि ज्यावेळी त्या घरात येतात उनके मन में है हम एक राजा को देखने वाले हैं, आणि त्यांच्या मनात आहे की आम्ही आता राजाला पाहणार और आहोत. जिस क्षण उस घर में वो आते हैं अंदर आणि त्या क्षणाला ते त्या घरात येतात और वो देखते हैं वो छोटा सा बच्चा, छोटा सा बालक आणि ते पाहतात की एक छोटस बाळ आहे. या छोटा सा नवजात शिशु जब वो देखते हैं आणि ते छोटस जन्मलेलं बाळ आहे. और उसकी माँ जो उसके बाजू में लेटी है या बैठी है, आणि मग त्याची आई झोपली असेल किंवा बसली असेल. तो सोचिए उसके माँ के शरीर पे, उसके माँ के चेहरे पे कितनी थकावट होगी, आणि मग तुम्ही विचार करा त्या आईच्या चेहऱ्यावर किती थकलेली और उस असेल. बच्चे को वो देखते हैं जिस बच्चों को क्या किया है, पुराने कपड़ों में लपेटा हुआ है उस बच्चे को, आणि त्या पोराला त्यांनी पाहिले बाळाला की जुन्या कपड्यामध्ये गुंडाळलेलं और वो आहे. सोच रहे हैं अभी हम राजा को देखने वाले हैं, आणि ते विचार करतात की आता आपण राजाला पाहणार आहोत. और वो घर के अंदर आते हैं, आणि मग ते घराच्या आतमध्ये जात और आहेत. जिस क्षण उनकी नजर पड़ती है उस बच्चे पे, आणि ज्या क्षणाला त्या लेकरावरती त्यांची नजर जाते जिस क्षण उनकी नजर उस बच्चे पे पड़ती है, आणि ती नजर त्या लेकरावरती जाते वो बच्चा उन्हें देखता है आणि तो बाळ त्यांना पाहतो और उन्हें ऐसा अद्भुत स्पर्श हो जाता है, आणि त्यांना असा अद्भुत स्पर्श होतो. वो एक क्षण में समझ लेते हैं हम राजा को ढूंढने के लिए आए थे, हालेलुया. ते एका क्षणात बघतात की आपण राजाला हम भेटायला राजा को ढूंढने के लिए आए थे, आणि आम्ही राजाला शोधायला आलेलो लेकिन आहोत. ये कोई राजा नहीं है, पण हा काही राजा ये नाहीये. खुद जिंदा परमेश्वर है जो हमारे सामने हालेलुया. है, हा जिवंत परमेश्वर इथे जन्मलेला आहे. खुद जिंदा परमेश्वर है जो हमारे सामने यहाँ पे है, हा जिवंत परमेश्वर आहे जो आमच्या समोर आहे. और वहां पे लिखा है वो आते हैं और अपने घुटनों के ऊपर अपने मुंह के बल गिर जाते हैं उस बच्चे के सामने, हालेलुया. आणि वचन सांगतं की ते त्यांच्या गुडघ्यांवर येऊन मुंहच्या तोंडापुढे त्यांच्या अपने पडतात मुंह के बल क्या हो जाते हैं, गिर जाते हैं उस बच्चे के सामने. आणि आपलं तोंड घेऊन त्यांच्या पुढे ते नतमस्तक होत आहेत. कितने लोगों को समझ में आ रहा है? हालेलुया. हम राजा देखते हैं ना, तो हम दूर से क्या करते हैं, हम दूर से उस राजा को सलाम करते हैं, हम उसके सामने झुकते हैं, आणि आपण जेव्हा राजाला पाहतो तेव्हा आपण झुकून त्याला नमस्कार लेकिन करतो. सिर्फ परमेश्वर है जिसके सामने इनसे इंसान घुटने टिकाता है और मुंह के बल लेट जाता है. हालेलुया. आपण हा राजा Come on, amen बोलिए, come on. समोर गुडघे टेकलेत आणि वो नमस्कार. आए थे ढूंढने के लिए राजा, जे शोधायला आले ते बघ एका वो राजाला. राजा ढूंढने के लिए आए थे, ते राजाला शोधायला आले होते. लेकिन उन्हें मिल जाता है जिंदा परमेश्वर, हालेलुया. आपण त्यांना एक जिवंत उन्हें परमेश्वर जिंदा परमेश्वर मिल जाता है, त्यांना जिवंत परमेश्वर उन्हें मसीहा मिल जाता है. त्यांना मसीहा मिळतो. वो ढूंढते ढूंढते आए थे, आणि ते शोधत शोधत आले होते. उनके मन में ख्याल थे हम राजा को देखने वाले आणि हैं, त्यांच्या डोक्यात विचार होता की आपण राजाला लेकिन शोधायला देखते आलोय. ही समझ जाते हैं कि जिंदा परमेश्वर है, आणि पाहता समजून जातात की हा जिवंत और वो देव मुंह आहे. के बल गिर जाते हैं और उपासना करने लगते हैं. आणि ते नतमस्तक होतात. उनकी जिस जुबान से सिर्फ ज्योतिषी निकलती थी इतने साल, आणि त्यांच्या मुखातून फक्त आजपर्यंत त्यांनी ज्योतिषी भविष्य केलं होतं. उस उनके मुख से परमेश्वर की उपासना निकल जाती है. हालेलुया. आणि त्यांच्या मुखातून परमेश्वरासाठी उपासना निघते. जिस मुंह से सिर्फ वो भविष्यवाणी कर रहे थे, आणि ज्या मुखाने ते फक्त भविष्यवाणीच करत होते. तेरी शादी इस साल होने वाली है, या वर्षी तुझं लग्न होईल, तेरा तीसरा बच्चा ऐसा होने वाला है, तुझं तिसरं मुलं असं होईल, तेरे घर में चोरी होने वाली है, तुझ्या घरात चोरी होईल. वो ऐसे ज्योतिष भविष्यवाणी करने वाले थे. आणि ते असं भविष्यवाणी करणारे लेकिन लोक होते. जब वो उस खोली में आते हैं और परमेश्वर को देखते हैं, आणि ज्या रूम मध्ये येतात आणि ते परमेश्वराला पाहतात, उन्हें रहा नहीं जाता है और उनके मुंह से निकलने लगता है, मैंने ढूंढा ये सारा जहां, तेरे जैसा ना कोई मिला. मैंने ढूंढा ये सारा, इन ज्योतिषों ने सच में पूरा जहां ढूंढ लिया था. आणि या ज्योतिषांनी पूर्ण जग शोधलं. वो हर एक देश में जाने वाले ज्योतिष थे. आणि हे प्रत्येक एक देशामध्ये जाणारे ज्योतिषी वहां होते. पे लिखा है उनके पास बहुत बड़े बड़े थैले थे. आणि इथे लिहिलंय त्यांच्याकडे खूप मोठ्या मोठ्या पिशव्या होत्या. वो आज इसराइल में होंगे तो वो कल मिस्र में होंगे, आणि आज ते इस्रायल असतात तर उद्या ते मिस्रात असतील. परसों वो दुबई में होंगे तो उसके अगले दिन वो सऊदी अरेबिया में होंगे. परवा ते दुबईला असतील ना तर ते सौदी अरेबियाला तो जातील. ये जो ज्योतिष है ये साधारण से ज्योतिष नहीं है, वो बड़े बड़े बिजनेस करने वाले ज्योतिष है. आणि हे साधारण ज्योतिषी नाही, ते खूप मोठे उद्योग करणारे कौन व्यापारी है? ज्योतिषी. बड़े बड़े उद्योगपति है. कितने लोगों को समझ में आ रहा है? आणि खूप मोठे उद्योग
उद्योगपती असे तो ज्योतिषी आहेत उन्हें किस देश में जाना पड़ेगा और उन्हें क्या खरीदना पड़ेगा वो बोल नहीं सकते। आणि मग ते कुठल्या देशात जातील आणि काय खरेदी करतील कोणाला सांगता येत तो नाही. उनके पास वो हमेशा कुछ थैलियां रखते थे आणि मग ते स्वतःकडे नेहमी काही पिशव्या ठेवत और उन थैली में दुनिया का सबसे सुंदर और दुनिया का सबसे अनमोल जो सोना है वो अपने पास रखते थे। आणि मग त्या पिशवीमध्ये अनमोल असं जे दुनियामध्ये नसेल किस असं सोनं देश में त्याच्यात हमें होतं. जाना पड़ेगा और हमें क्या खरीदना पड़ेगा हम बोल नहीं सकते। आम्हाला ह्या देशात जायचं मग आम्हाला तिथं काय खरेदी करायला लागेल काही सांगू जिस शकत देश में जाएंगे वहां पे क्या खरीदेंगे हमें मालूम नहीं है, नाही. आणि ज्या देशात आम्ही जाणार आहोत तिथं काय खरेदी करायला लागेल लेकिन वो आम्हाला माहिती खरीदने नाही. के लिए हमारे पास कुछ बहुमूल्य होना चाहिए। आणि ते खरेदी करण्यासाठी आमच्याकडे खूप मोठे बहुमूल्य इसलिए वो असलं पाहिजे. बहुत मूल्यवान सोना अपने पास लेके घूम रहे थे। आणि मग ते त्यांच्याकडे खूप असं मौल्यवान सोनं घेऊन फिरत उनके होते. पास बहुत बड़ी बड़ी थैलियां थी और वो थैलियां उन्होंने अंदर रखी थी छुपा के, त्यांच्याकडे खूप मोठ्या थैल्या पिशव्या होत्या आणि ते त्यांनी चोरून और वो लपवून ठेवल्या थैलियां होत्या. किसी को दिखाते नहीं थे, उनमें बहुत मूल्यवान चीजें रहती थी। आणि त्या पिशव्या ते कोणाला दाखवत नव्हते की तो त्याच्यामध्ये यहाँ पे सोनं कोई असतं. बड़ी थैली होगी और उसमें बहुत सुंदर बहुत अनमोल सोना होगा। आणि मग त्या ज्या पिशव्या होत्या त्याच्यामध्ये खूप अनमोल सोनं असं होतं. और दूसरी चीज थी, दूसरी थैली में चीज थी, क्या था? ऊद। आणि दुसरी पिशवी त्याच्यामध्ये काय होतं? ऊद. कितने लोगों को ऊद समझ में आता है? किती लोकांना ऊद जो माहिती आहे? उपासना करने के लिए हम यूज करते हैं, जे आपण उपासना करण्यासाठी वापरतो, जिसे हम मराठी में धूप कहते हैं। जे आपण धूप म्हणतो कितने लोगों को मराठीत. समझ में आ रहा है? किती तो ये लोकांना कोई समझ- साधारण सा धूप नहीं है। हा काही साधारणचा असा ते धूप नाही. आप उस अग्नि में चुटकी भर भी धूप डाल दोगे ना, जर तुम्ही त्या आगीमध्ये एक चुटके बरोबर जरी धूप टाकलं ना, तो इस पूरे जो है पूरी की पूरी जगह है ना, इस पूरी जगह में वो वास फैल जाएगा, वो खुशबू हालेलुया. फैल जाएगी। आणि या पूर्ण जागेमध्ये तो वास पूर्णपणे ऐसा वो सुगंध पडेल. खूबसूरत क्या था? धूप था। आणि असं सुंदर असं ते धूप और होतं. तीसरी चीज थी, क्या थी? गंधरस। आणि तिसरी गोष्ट होती ती गंधरस. क्या था? गंधरस. कितने लोगों को समझ में आ रहा है क्या है? किती लोकांना समजतं? गंधरस, उसे इंग्लिश में लिखा है बहुत मूल्यवान मर, इसे लिखा है इंग्लिश में। असं खूप मौल्यवान असं गंधरस इंग्लिश जैसे हम कह सकते हैं परफ्यूम, लेकिन बहुत महंगा वाला, आपण म्हणतो ना परफ्यूम तो खूप महागाचा, बहुत महंगा वाला परफ्यूम है। खूप महागाचा असा तो परफ्यूम तो होता. जब वो परमेश्वर को अपने सामने देखते हैं आणि ज्यावेळी ते परमेश्वराला स्वतः और समोर उसके जातात सामने उपासना करने लगते आणि हैं, त्याच्या समोर उपासना करायला लागतात, तो उपासना करते हुए वो सोचते हैं, आणि उपासना करताना ते विचार करतात, हम आज परमेश्वर के सामने आए हैं, आम्ही परमेश्वरासमोर हम आलेलो जिंदा आहोत. परमेश्वर के सामने आए हालेलुया, हैं। आम्ही जिवंत परमेश्वरासमोर आलेलो तो आहोत. इस जिंदा परमेश्वर के सामने अगर हम आए हैं तो हम खाली हाथ नहीं आ सकते आणि हैं। मग आम्ही जिवंत परमेश्वरासमोर येतोय तेव्हा आम्ही खाली हाताने कसं ये येऊ? वो परमेश्वर है जो स्वर्ग छोड़ के पृथ्वी पे आया है। हालेलुया, हा परमेश्वर आहे जो स्वर्ग सोडून पृथ्वीवर ये आला. वो परमेश्वर है जिसने इंसान को हर एक चीज दी है, आणि हा असा परमेश्वर आहे जो मनुष्याला सर्व काही दिलेलं आहे, जिसने इंसान को हर एक चीज दी है, ज्याने मनुष्याला सर्व गोष्टी उसे दिलेल्या आहेत. सिर्फ देना मालूम है। त्याला फक्त देणंच माहिती आहे. तो जब हम इस परमेश्वर के सामने आए तो हम खाली हाथ नहीं आ मग आता आपण या परमेश्वरासमोर येतोय तो हात तो रिकाम्या जो हाताने येऊ थैलियां शकत उन्होंने नाही. अंदर छुपा छुपा के रखी थी, आणि जी गोष्ट त्यांनी स्वतःच्या आतमध्ये चोरून चोरून ठेवल्या थैलियां होत्या, जो छुपा छुपा के रखी थी, आणि ज्या पिशव्या त्यांनी लपवून ठेवल्या वो होत्या, परमेश्वर के आगे सब कुछ निकाल निकाल के डालने आणि लगते त्या हैं। देवासमोर त्यांनी सर्व काही काढून काढून जब दिलं. इंसान परमेश्वर से दूर होता है आणि जेव्हा परमेश्वरापासून मनुष्य लांब होतो, तो इंसान को हर एक चीज चाहिए, मुझे चाहिए, आणि मग त्यावेळी त्याला सर्व गोष्टी पैसा मुझे दे दो, पैसा मला कपड़े पाहिजे, मुझे दे दो, कपड़े मला पाहिजे, सोना चांदी मुझे चाहिए, सोनं चांदी मला हवंय, मेरा नाम होना चाहिए, माझं नाव मेरे झालं पाहिजे, बैंकों में लाखों होने चाहिए, माझ्या अकाउंटला लाखो मेरे रुपये बैंक में पाहिजे, करोड़ों होने चाहिए। माझ्या बँकेत करोडो पाहिजे. मेरा अगर 1 लाख पगार है ना तो उसमें से कुछ नहीं चर्च को दूंगा, सब कुछ मुझे चाहिए। जर मला 1 लाख रुपये पगार असेल तर मी काही चर्चा देणार नाही, सगळं मलाच पाहिजे. इंसान में वो चीज होती है जब इंसान परमेश्वर से दूर होता है ना तो उसे हर एक चीज चाहिए सिर्फ। आणि ज्यावेळी परमेश्वरापासून मनुष्य दूर जातो ना त्यावेळी त्याला सर्व गोष्टी पाहिजे लेकिन जब असतात. इंसान जिंदा परमेश्वर को देखता है हालेलुया, आपण परमेश्वराला ज्यावेळी मनुष्य जिवंत देवाला पाहतो तो इंसान समझ जाता है सब कुछ उसी का है, आणि मग समज जातं की उसी सगळं ने काही मुझे त्याचं सब कुछ आहे. दिया है। त्यांनीच मला सगळं काही दिलेलं मैं आहे. जो जिंदा हूँ उसके कारण जिंदा हूँ, मी जर जिवंत आहे त्याच्यामुळे मैं जो जिवंत आहे. सांस ले पा रहा हूँ वो उसके कारण ले पा रहा मी हूँ, श्वास घेतो तो त्याच्यामुळे घेतोय. मैं मेरे हाथ पैर पे खड़े रह पा रहा हूँ तो उसके कारण रह मी पा जर रहा हूँ, माझ्या पायावरती उभं राहतो मी त्याच्यामुळे, मैं काम कर पाता हूँ तो उसके कारण, मी जर काम करतो तर त्याच्यामुळे मैं करतो. खा पाता हूँ तो उसके कारण, मी खातोय तर त्याच्यामुळे मैं खातोय. पी पाता हूँ तो उसके कारण, मी जर पितो तर त्याच्यामुळे मैं पितो. सो पाता हूँ आरोस तो उसके दिन उसके कारण, मी जर झोपू शकतो तर त्याच्यामुळे झोपू मैं नींद से शकतो. उठ पाता हूँ तो उसके कारण, मी जर झोपेतून उठतोय तर त्याच्यामुळे मैं मेरे उठतोय. पलके भी झपका सकता हूँ तो वो उसके कारण मी है। जर माझे डोळे मिचकू शकतो तर त्याच्यामुळे. मेरे जिंदगी में हर एक चीज मेरे परमेश्वर की देनगी है। हालेलुया, माझ्या जीवनातल्या प्रत्येक एक गोष्ट माझ्या देवाने मेरे दिली आहे. जीवन में, मेरे शरीर में, मेरे देह में
सब कुछ जो है वो मेरे परमेश्वर का आणि है। माझ्या जीवनामध्ये माझ्या शरीरामध्ये फक्त तो परमेश्वराला ऐसा दिलेल्याच कुछ नहीं है गोष्टी जो आहेत. मैं परमेश्वर को दे सकता हूँ। असं काहीच नाही की मी जे देवाला देऊ तो शकतो. जब इंसान सच में परमेश्वर को देखता है आणि खरंच जो मनुष्य परमेश्वराला देऊ तो शकतोय इंसान देने लगता है। आणि मग तो मनुष्य द्यायला लागतो इंसान को सब कुछ देना है। आणि मग ते सगळं काही द्यायचंय इंसान को प्यार दूसरों को देना है। आणि मग त्याला दुसऱ्यांना प्रेम द्यावंसं मेरे वाटतं. पास 2 रुपए भी है ना, मुझे वो दे देने हैं। आणि माझ्याकडे जे काही ते मला सगळं मेरे द्यायचं पास आधी रोटी है ना, मुझे वो देनी है। माझ्याकडे अर्धी भाकरी मी मला द्यायची मेरे आहे. पास छोटा सा कंबल है, मुझे वो देना है। माझ्याकडे एक चादर आहे ती सुद्धा मला द्यायची मेरे आहे. पास एक ऊपर का शर्ट है, मुझे वो देना है। माझ्याकडे शर्ट आहे मला ते सुद्धा द्यायचं मेरे आहे. पास एक्स्ट्रा साड़ी है, मुझे वो देनी है। माझ्याकडे एक्स्ट्रा साडी आहे मला ती पण मेरे द्यायची पास आहे. बल है तो मुझे दूसरों को वो देना है। आणि माझ्याकडे घर आहे मला दुसऱ्याला द्यायचंय. मुझे अगर पैर परमेश्वर ने दिए हैं तो मुझे परमेश्वर के लिए वो उठाने हैं। आणि मला जर देवाने पाय दिले तर मला देवासाठी उचलायचे. मुझे हर एक चीज जो परमेश्वर ने देनी है वो मुझे उसे देनी है। आणि प्रत्येक एक गोष्ट परमेश्वराला मला द्यायची जी त्यांनी मला तो दिली. जब इंसान को परमेश्वर पता चलता है ना, इंसान देने वाला बन जाता है। आणि मग ज्यावेळी मनुष्याला कळतं ना त्यावेळी तो देणारा मनुष्य कितने लोगों होतो. को समझ में आ रहा है? हालेलुया. इंसान हर एक चीज देने लगता है। आणि मनुष्य प्रत्येक एक गोष्ट द्यायला लागतो. इसलिए हम बोलते हैं मी सेवा करतो, मैं सेवा करता हूँ। आणि मग आपण म्हणतो की मी सेवा करतो. आपके घर में जब लोग आते हैं ना वचन सिखाने, तो वो सेवा है। ज्यावेळी तुमच्या घरी लोक येतात ना वचन सांगाल त्यावेळी ती सेवा वो क्या करतात. है, वो देने के लिए आते हैं। मग ते द्यायला येतात उन्हें जो मिला है वो उन्हें दूसरों को देना है। आणि त्यांना जे मिळालं ते दुसऱ्याला द्यायला येतात. और ये प्रभु यीशु ने स्वर्ग में जाते हुए बोला था, मैं जा रहा हूँ, अभी आपको करना है। आपको जो सुसमाचार हालेलुया. मिला है वो पूरी दुनिया को दे दो। आणि ज्यावेळी परमेश्वर स्वर्गात Come on, आमीन बोलिए, हालेलुया मी जे बोलिए. तुम्हाला दिलंय ते तुम्ही पृथ्वीवर जो द्या. मैंने आपको दिया है वो पूरी दुनिया को दे दो। जे मी तुम्हाला दिलंय ते तुम्ही पूर्ण जगाला द्या. तो क्रिसमस क्या है पता है? क्रिसमस देना है। नाताळ म्हणजे काय माहितीये का? देणं आहे. गिविंग अ गिफ्ट। आणि एक तुम्हाला गिफ्ट दिलेलं जे तुम्हाला क्रिसमस क्या है? द्यायचंय. देना है। आणि देणं नाताळ म्हणजे कितने लोगों को देणं आहे. समझ में आ रहा है? किती लोकांना वो समजतंय. वो ज्योतिष है जो मूर्ति पूजा करने वाले हैं। आणि हे ज्योतिषी आहे ते मूर्ती पूजा करणार आहे. लेकिन जब वो परमेश्वर को देते हैं, देखते हैं ना पहली बार, वो सब कुछ निकाल निकाल के देते हैं। आणि ज्यावेळी ते परमेश्वराला पहिल्यांदा पाहतात ना त्यावेळी ते काढून काढून देतात. मुझे ये अरब में खरीदने के लिए मैंने सोना रखा था, मैं दे देता हूँ। तो म्हणतो की मी अरबातून खरेदी केली ना हे पण मी माझ्या देवाला मुझे देतो. मिस्र में वो खरीदना था, उसके लिए मैंने वो गंदसूर रखा था, मैं निकाल के दे देता हूँ। मी हे मिश्रात खरेदी केलं होतं ना ते पण मी माझ्या देवाला देऊन टाकतो. मुझे पैलेस्टाइन में जाके वो खरीदना था, उसके लिए मैंने गंदसूर रखा है, मैं दे देता हूँ। मला ते पॅलेस्टाईन मधून घ्यायचं होतं पण मी पण आता देवाला देऊन टाकतो. मेरे परमेश्वर से मेरे लिए ज्यादा महत्वपूर्ण कुछ नहीं है। माझ्या देवापेक्षा जास्त मला जिसने महत्त्वपूर्ण काही नाही. परमेश्वर को देख लिया, मैं सच में बोलता हूँ, उसने उद्धार पा लिया। हालेलुया. ज्याने परमेश्वराने उसने पाहिलं उद्धार पा लिया त्याला है। उद्धार पाहिलेला आहे और त्याने. उद्धार से ज्यादा महत्वपूर्ण और उद्धार से ज्यादा खूबसूरत कुछ नहीं है इस दुनिया में। उद्धारापेक्षा आणि उद्धाराशिवाय काहीच नाहीये किती लोकांना जगामध्ये. समज में आ रहा है? किती लोकांना कितने लोगों समजलंय? को सच में समझ में आ रहा है? कम ऑन। किती लोकांना खरोखर समजलंय? तो जब आप चर्च को आते हो ना, ये जान लो कि आपने उद्धार पाया है। आणि तुम्ही ज्यावेळी चर्चला कम ऑन, येता आमीन बोलिए, हालेलुया, जोर से बोलिए, come on। आपने उद्धार पाया है। तुम्ही उद्धार घेतलेला आहे. कोई सोना, कोई पैसा, कोई चांदी, कोई हीरा उससे तुलना नहीं हो सकती है। कुठलं सोनं चांदी पैशाने त्याचं मूल्य होऊ परमेश्वर शकत ने नाही. जो आपको उद्धार दिया है वो सर्वोच्च है, उससे हालेलुया. बड़ा इस दुनिया में हालेलुया. कुछ नहीं है। परमेश्वराने तुम्हाला जो उद्धार दिलाय तो स्वर्गाहून उंच असा आहे. इसलिए शुरुआत में वो इंसान को सांस देता है, म्हणून सुरुवातीला त्यांनी काय श्वास दिला, उसने पूरी दुनिया दे दी, सर्व जग दिलं, उसने आशीषें दे दी, त्यांनी आशीर्वाद दिले. लेकिन आखिरी में बोलता है अभी एक ही बचा है। आणि मग तो शेवटी म्हणतो की एकच राहिलंय. इंसान को अभी एक ही चीज की आवश्यकता है, आणि परमेश्वर म्हणतो की मनुष्याला एकच गोष्टीची और वो आवश्यकता मैं आहे. खुद हूँ। आणि तो मी और वो स्वतः आहे. आखिरी देनगी बन के इंसान आणि के मी पास जी खुद आता शेवटची है। भेट आहे जो मनुष्यासाठी आलेलो आहे. आखिरी इंसान का गिफ्ट क्या है? तो परमेश्वर खुद जन्म लेके आया इंसान तर के लिए। मनुष्याचं शेवटचं गिफ्ट कुठलं असेल तर परमेश्वर स्वतः तो आहे. परमेश्वर ने इंसान को सबसे बड़ा गिफ्ट दे दिया है। आणि मग परमेश्वराने मनुष्याला एक मोठं असं गिफ्ट कितने लोगों को समझ में आया है? हालेलुया. तो वो खुद वो गिफ्ट बन के पृथ्वी पे आया, आणि मग तो एक मोठा उपहार म्हणून तो पृथ्वीवर खुद आलेला आहे. गिफ्ट बन के पृथ्वी पे आ गया आणि हमारे मोठा लिए। उपहार म्हणून तो पृथ्वीवर आलेला तो आहे. क्रिसमस क्या है? क्रिसमस गिफ्ट है जो आपको देना है। आणि नाताळ जो आहे तो गिफ्ट तुम्हाला द्यायचा आहे. परमेश्वर ने उसका गिफ्ट हमें दे दिया है। आणि परमेश्वराने स्वतःचं गिफ्ट आपल्याला अभी दिलंय. आप क्या है जो दे सकते हो? मग आता तुम्ही काय तो देऊ शकताय. तो इसलिए सिर्फ संकुचित जीवन मत जियो, आणि म्हणून तुम्ही संकोचित आयुष्य जगू सिर्फ नका. स्वार्थी जीवन मत जियो। स्वार्थी जीवन जगू नका. हमें कुछ ऐसा जीवन में जीना है कि मैं हर समय हर दिन कुछ ना कुछ लोगों को दे सकूं। आपल्याला असं जीवन जगायचं की मी हर रोज काही ना काही दुसऱ्याला देऊ मैं शकतो. परमेश्वर को सच में धन्यवाद देता हूँ। हमारे सिस्टर लोग जो है, परमेश्वराला मी धन्यवाद देते की आमचे सिस्टर लोक आहेत. उनके सारे सिस्टर लोग जो है उन्हें बहुत टू व्हीलर नहीं आती है, सगळ्यांना टू व्हीलर येत नाही, उनके पास पैसे नहीं है बहुत, त्यांच्याकडे पैसे पण खूप नाही. लेकिन औरतें हैं अकेली अकेली, आणि ह्या स्त्रिया आहेत एकट्या,
लेकिन मैं बोलता हूँ रात ना देखती नहीं है, आधी रात नहीं देखती है, हर रोज परमेश्वर की मीटिंग के लिए जाओ। हालेलुया. आणि ते रात्र दिवस बघत नाही पण दररोज कम ऑन, हमें बोले बहुत बड़ी बात है, हालेलुया. बहुत बड़ी बात है। हालेलुया. ये स्वाति सिस्टर बहुत रात को जाते हैं मीटिंग के लिए। आणि या स्वाती सिस्टर खूप रात्रीच्या जातात मनीषा meetingला. सिस्टर देखो, मनीषा सिस्टर को घुटनों को प्रॉब्लम है, लेकिन 4-4 बस बदलेंगे और मीटिंग के लिए जाएंगे, या मनीषा सिस्टरना गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे पण 4-4 बस बदलून मीटिंगला जातात और 4-4 बस बदल के वापस आते हैं। आणि 4-4 बस बदलून घरी परत येतात. बहुत से बार पैसे नहीं रहते, त्यांच्याकडे खूपदा पैसे नसतात और जहां तक के पैसे होंगे वहां उतरेंगे, और वहां से चलते चलते बहुत बार ऐसा होता है 4-4 किलोमीटर चलते वापस घर पे आणि जाते हैं। जिथं त्यांचे पैसे संपते तिथंच उतरतात. Come on, ये 4-4 बहुत बड़ी बात है। किलोमीटर Come on, सच चालतात. में, सच हालेलुया. में कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना तो समजतंय ये क्या है? देना है। आणि हे काय देणं आहे. तो जो आपको परमेश्वर से मिला है ना, वो लोगों को दे दो। आणि जे तुम्हाला परमेश्वराकडून मिळाले ना ते तुम्ही जितना लोकांना हो द्या. सके लोगों को परमेश्वर के बारे में बताओ, आणि जेवढं होईल तेवढं देवासंबंधात लोकांना सांगा. परमेश्वर के प्यार के बारे में लोगों को बताओ, परमेश्वराच्या प्रेमाबद्दल लोकांना सांगा. परमेश्वर के कृपा के बारे में लोगों को परमेश्वराच्या बताओ, कृपेबद्दल सांगा. परमेश्वर का दिल कैसा है उसके बारे में लोगों को बताओ, परमेश्वराचं हृदय कसं आहे लोकांना सांगा. परमेश्वर की सोच कैसी है वो बता दो, परमेश्वराचे विचार कसे ते लोकांना परमेश्वर ने सांगा. लोगों के लिए क्या क्या आशीषें रखी है वो लोगों को बता दो, आणि लोकांसाठी देवाने कुठले कुठले आशीर्वाद ठेवले ते परमेश्वर ने सांगा. लोगों के लिए स्वर्ग का दरवाजा खुला रखा है वो हालेलुया. लोगों को दिखा दो, हालेलुया. आणि परमेश्वराने लोकांसाठी स्वर्गाचं राज्य ओपन परमेश्वर ने लोगों के लिए उद्धार रखा है वो लोगों को बता दो। हालेलुया. परमेश्वराने लोकांसाठी उद्धार ठेवलेला हे कितने सांगा. लोगों को समझ में आ रहा हे है? लोकांना तो समजतंय. क्रिसमस क्या है? देना है। आणि नाताळ काय हे देणं आहे. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना समजतंय. कितने लोगों को समझ में आ गया है कि क्रिसमस क्या है और मुझे परमेश्वर को क्या देना है? किती लोकांना समजलंय की नाताळ काय आहे आणि आपल्याला काय आज द्यायचंय. हमें एक बहुत महत्वपूर्ण चीज परमेश्वर को देनी है। आणि आपल्याला आज खूप मोठी गोष्ट शिक्षायची. सब लोग यहाँ पे ध्यान दीजिए, सर्व लोक इकडे बघा. आपको आपका हृदय परमेश्वर को देना है। तुम्हाला तुमचं हृदय देवाला द्यायचंय. कितने लोग अपना दिल परमेश्वर को आज देने के लिए तैयार है? किती लोक स्वतःचं हृदय परमेश्वराला द्यायला तयार अपना आहेत. हृदय परमेश्वर को देने के लिए तैयार है। किती Come लोक on, हृदय आप आपलं भी द्यायला बोलो। परमेश्वराला तयार आहेत. आज क्रिसमस है तो परमेश्वर को बोलो, परमेश्वर आज मेरे पास सबसे खूबसूरत एक गिफ्ट है और वो है मेरा दिल। आणि तुम्ही लोकांनी परमेश्वराला म्हणा की देवा माझं हृदय आहे जे गिफ्ट म्हणून मी तुला देतोय. मेरा हृदय है परमेश्वर जो मेरे पास आज सबसे मूल्यवान और सबसे बेशकीमती है। आणि माझं हृदय परमेश्वर आज एक खूप महत्वाचं आहे. ते खूप महत्वाचं मी तुला देतोय. मेरा हृदय आज मैं आपको देने के लिए आई हूँ। माझं हृदय मी आज तुला द्यायला तयार मेरा आहे. हृदय मैं आज आपको देने के लिए आया हूँ। माझं हृदय आज मी तुला द्यायला आलेलो आहे. Come on, कितने लोग तैयार है अपना हृदय परमेश्वर को किती देने लोक के लिए? आज तयार आहेत स्वतःचं. Come on, सब लोग अपनी आंखें बंद करो और मैं सबसे बोलता हूँ अपना हृदय खोलिए, अपनी आत्मा खोलो और परमेश्वर को ये गीत गाओ। आणि आपण आपलं हृदय खोलून सर्वजण आज हृदयाने हे गीत गाऊयात.